Welcome back to Inqua News. Ganesh Gurukul Sanstha and Sanjeevan Sangeet Academy inaugurated Swarapriya Academy, a music academy dedicated to memory of late Priyanka Narvekar. The event, held at Ganesh Gurukul Auditorium, Dulair Mapsa, was graced by Chief Guest Ramesh Sapre, Professor Anil Samant, and esteemed dignitaries including Advocate Dayanand Narvekar, Mrs. Sushma Narvekar, and Dr. Praveen Gaonkar. The event featured Gomantak Pratibha, a melodious program showcasing selected songs by Gomantakiya Bhushan Pandit, Jitendra Abhisheki, and Babe Borkar, conceptualized and arranged by Dr. Praveen Gaonkar, selecting Goa's rich musical legacy. तिच्या नावाने आणि प्रवीण गावकर यांच्या सहाय्याने स्वरप्रिया ही गायकासाठी अकॅडमी आहे. आतापर्यंत याची पब्लिसिटी आम्ही केली नाही, तरीसुद्धा माझ्या माहितीप्रमाणे 10-15 मुलं ऑलरेडी यामध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि मागच्यामध्ये ही अकॅडमी व्हावी आणि त्याचा उपयोग मागच्यांच्या मुलासाठी व्हावा ह्या उद्देशाने ही अकॅडमी आम्ही सुरू केली आहे. आणि त्याच्यात डॉक्टर प्रवीण गावकरचा मोठा किस्सा आहे, कारण त्यांनी स्वतः या अकॅडमीमध्ये लक्ष घातलं आहे आणि त्याचा सगळं व्यवहार प्रपंच ते सांभाळतात. आम्ही फक्त त्यांना नावासाठी जागा दिलेली आहे आणि त्याचा कार्यक्रम चालू असतो. पुष्कळ विद्यार्थी आले आणि मला वाटतं की एकच महिना जवळजवळ झाला अकॅडमी सुरू होऊन, 1 ते 2 महिना झाला आणि मला वाटतं ह्याचा आनंदाने लाभ तुम्ही घ्यावा. तुमच्या मुलांना वाटलं या अकॅडमीत संगीत
हार्मोनियम, तबला, गाणं हे शिकवलं जातं. आणि त्या दृष्टिकोनाने म्हापसा हे पूर्वीपासून संगीताची खाण असं ओळखलं जातं. परंतु आजच्या ह्या धगधगीच्या काळात जास्ती लोकांना वेळ मिळत नाही आणि शिक्षणामागे लोक धावत असतात. तरी पण विरंगुळा किंवा रिक्रिएशनसाठी याचा मोठा फायदा कुटुंबाला होऊ शकतो. तेव्हा माझी विनंती आहे की प्रवीण गावकरच्या हस्ते आणि त्यांच्या कृपेने ही अकॅडमी स्टार्ट झाली आहे, त्याचा लाभ तुम्ही घ्यावा आणि म्हापशावरून परत उत्कृष्ट कलाकार व्हावेत ही अपेक्षा करून मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. जय हिंद. संगीताच्या किंवा कलांच्या अंगणी जाते. म्हणून इथे आल्यापासून आणि विशेषतः अनिलच्या एकंदर भाषणात डॉक्टर प्रवीण गावकर, प्रवीण वगैरे हे सगळे येत होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मोठ्या ग्रंथांबद्दल म्हणलेलं आहे, व्हेन यू टच द बुक यू टच द मॅन. म्हणजे ज्यावेळेला रामायणाला स्पर्श करतो त्यावेळेला तो वाल्मिकीला केलेला स्पर्श असतो, महाभारताला स्पर्श करतो, व्यासानं केलेला स्पर्श असतो. आता ही अकादमी जी सुरू होते आहे त्या अकादमीचं जे कार्य होईल त्यातून प्रवीण गावकर आता जेणे गंगोघाचे पाणी आहे ना तसे ते वाहत राहतील. आणि ही रसवती आहे. संगीत हा रस आहे, रसयुक्त अशी आहे, वृक्ष नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि ते कार्य इथे चालावं. गणेश गुरुकुलशी खूप वर्षापासूनचा संबंध आहे. इथे आत्तापर्यंत योग वर्ग होते, प्रवचनाच्या माध्यमातून होते, आणि मुख्य म्हणजे बालवर्ग, बालसंस्कार वर्ग हे फार महत्त्वाचं असं याचं डायमेन्शन म्हणतो ना तशी एक आयाम आहे. गुरुकुलचा संस्कार वर्गानंतर एक नवं वळण या गुरुकुलला मिळतं आहे. ते असं की डॉक्टर प्रवीण गावकर यांच्या माध्यमातून ही संगीत अकादमी या ठिकाणी सुरू होते आहे. अनेकांना असं वाटतं की संगीत अकादमी आहे ती विद्यार्थ्यांना संगीताचं नुसतं शिक्षण, त्यांनी गाणी म्हणावीत व्यासपीठावर, असे गाणी म्हणणारे कलाकार निर्माण होण्यासाठी संगीताची अकादमी आहे. तो आहेच, तो एक हेतू आहेच. पण त्याच्या पलीकडे हे जे संगीत या अकादमीने शिकवलं जाणार आहे, शास्त्रीय संगीत, भावसंगीत, नाट्यसंगीत, अभंग संगीत, याचा आपल्या जगण्याशी खूप संबंध आहे. इथं जमलेले जे पालक असतील त्यांना मी सांगू इच्छितो की आत्ता नव्या शैक्षणिक धोरणामध्ये हे खूप चांगले आहेत, सिन्सिअर आहेत आणि त्यांना पण शिकवायची तळमळ आहे. काही मुलांनी प्रवेश घेतलेला आहे. आता रितसर याचं उद्घाटन होत आहे आणि त्यामुळे हे कार्य आम्ही खूप जोमाने पुढे नेऊ आणि या अकादमीला एक चांगलं नाव लौकिक मिळवून देऊ या दृष्टीने आम्ही खूप प्रयत्न करणार आहोत. आजच्या या उद्घाटनाच्या निमित्ताने एक सांगीतिक कार्यक्रम इथं सादर केला जाणार आहे, जो आमच्या संजीवन संगीत अकादमीच्या ज्या सर्व शिष्य आहेत त्यांच्याकडून सादर केला जाईल. गोमंतकीय ज्येष्ठ कवी बाबा बोरकर आणि सुप्रसिद्ध गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या गीतावर आधारित हा कार्यक्रम आहे, गोमंत प्रतिभा. तो आता लगेच सुरू होणार आहे. या निमित्ताने तुम्ही सर्व इथे आलेले आहात. मी नार्वेकर कुटुंबियांचे आभार मानतो.